तर मी शापूरवरून आलोय. माझं नाव दीपक, पत्रकार दीपक चंदे. आता भिवंडी लोकसभेमध्ये 2-3 जण अपक्ष राहण्याची भाषा करत आहेत. तर ते त्यांच्या कुठून ते असे अपक्ष राहण्याचे काय इथून हे करतात? ते अपक्ष राहतील का? ते भिवंडी लोकसभा मतदारसंघ जो आहे ते प्रत्येक सगळ्या पत्रांनी नीट आहे का? म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आता माझ्याकडे ही त्याची आकडेवारी आहे की 2019ला 15 उमेदवार एकूण उभे होते. 15 उमेदवारांपैकी तुम्ही जर बघितलं 3 पासून तर थेट 15 पर्यंत सगळ्यांच्या डिपॉझिट गेलेले आहेत. एकाची पण डिपॉझिट वाचलेली नाही. भिवंडी लोकसभा म्हणून सांगतो. 2 लोक तिथे आहेत टफ फाईट मध्ये, एक तर कपिल पटेल आणि सुरेश टावरे. आता हे जे उरलेले 13 अपक्ष आहेत, हे 13 अपक्ष कुठून आले? तर पहिली गोष्ट म्हणजे तो आपण हे बघितलं पाहिजे. तर पहिला जो आहे तो बहुजन रिपब्लिकन पार्टी. ही बहुजन रिपब्लिकन पार्टी असेल, वंचित बहुजन आघाडी आहे, भारत प्रभात पार्टी आहे, समाजवादी पार्टी आहे, जन अधिकार पार्टी, भारतीय ट्रायबल पार्टी. ह्या मान्यता घेतल्या म्हणजे नोंदणीकृत हे पक्ष आहेत. या नोंदणीकृत पक्षांनी निवडणूक ही लढवावीच लागते. कारण त्यांना किती ठिकाणी तुम्ही निवडणुका लढवल्या तर तुम्ही पक्षाची मान्यता कशासाठी घेतलेली आहे? निवडणूक लढवायसाठी. मी निवडणूक लढवत नाही, पक्षाची मान्यता ही रद्द होते. तुम्हाला प्रत्येक मतदारसंघात जिथे जमेल तिथे त्यांना ती निवडणूक लढवावी लागते. त्यांचं आपण समजू शकतो. पण त्याच्यानंतर बघा तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7 उमेदवार हे गेल्या वर्षी अपक्ष होते. हे अपक्ष कोण उभे राहतात तुम्हाला माहिती? याचा पहिल्यांदा अभ्यास आपल्याला घडला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 2019ला जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये किती खासदार निवडून आले? 48. 48 पैकी अपक्ष किती होते? एक पण नाही. आपण एक नवनीत राणा जी आहे तिला पुरस्कृत केलं होतं राष्ट्रवादीने म्हणजे अजित पवारांचा हट्ट होता का तिला तिकीट द्या, आपला उमेदवार उभा नका करू. मग शरद पवार, राष्ट्रवादी, काँग्रेस वगैरे सगळ्यांनी तिला पुरस्कृत केलं आणि ती निवडून आली. तुमच्या भिवंडीमध्ये पण एक अपक्ष उभा राहिला आणि महाविकास आघाडीने म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी जर त्यांना पाठिंबा दिला तर समजू शकतो. पण कोणाला तुम्हाला पाठिंबा नाही आणि अपक्ष राहतो, निवडून येईल का? अपक्ष निवडून का येत नाही लोकसभेला? तो देशाचा निवडणूक कुठली असते? देशाची निवडणूक असते. प्रश्न कुठले असतात? देशाचे. तिथे काय ठरवलं जातं? एकतर काँग्रेस किंवा भाजप. आत्ताची गोष्टी काय आहे? राहुल गांधी किंवा मोदी. आपण इकडे एखादा अपक्ष निवडून पाठवला निवडून, तो तिथे जाऊन काय करणार आहे? मेजॉरिटी नाही, काय नाही. त्यामुळे लोक अपक्षांचा विचार हा दिल्लीसाठी करत नाही. म्हणजे आमच्याकडे पालघर लोकसभेमध्ये वसई, नालासोपारा आणि बोईसर हे 3 मतदारसंघ असे आहेत. इथे 100% हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास पार्टी 3 आमदार निवडून येतात. पण लोकसभेला त्यांचा उमेदवार निवडून नाहीत. तर तिथला जो मतदार जो आहे तो विचार देशाचा करतो आणि तो मतदान एक तर काँग्रेसला करतो, एक तर भाजपला करतो. त्याच्यानंतर 4 महिन्यांची निवडणूक येते लोकसभेची निवडणूक झाली 4 महिने विधानसभेची येते. त्या विधानसभेमध्ये 3 आमदार हितेंद्र ठाकूरशी निवडून येतात. फरक किती? 4 महिन्याचा आहे. 4 महिन्यामध्ये त्याच मतदारसंघाची परिस्थिती बदललेली असते. कारण लोक देशाचा विचार करतात आणि देशभरामध्ये अपक्ष निवडून येणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. अपक्ष निवडून येणारे कोण असतात? तर आता समजा तिकडे राजू शेट्टी उभा आहे आणि राजू शेट्टीला सगळ्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला तर शक्य आहे. नुसताच राजू शेट्टी उभा राहिला तर तो निवडून येणार नाही, म्हणजे अपक्ष म्हणून. त्याच्याविरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, त्याच्याविरुद्ध महायुतीचा उमेदवार आहे आणि हा अपक्ष आहे, तो निवडून येणं शक्य नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. हे अपक्ष उमेदवार कोण असतं पाहिजे? तुम्हाला जर एखाद्या अपक्ष उमेदवार उभा राहिला, समजा आपण प्रसादला करू, प्रसाद अपक्ष उभा राहणार आहे प्रसादने सांगितलं, तर पहिल्यांदा आपण शोधलं पाहिजे हा माणूस कोणाचा आहे, याचा उद्देश काय, हा निवडून येईल का, हा कशासाठी हे करतोय, याचा कोणता 2 नंबरचा धंदा आहे का, याला कुठल्या पार्टीने उभं केलंय का, या हा जर उभा राहिला तर फायदा कोणाचा होणार आहे, किती मतं खाणार, तो मतं किती खाणार आहे. आणि त्या दृष्टीनं सत्ताधारी लोक जे असतात ना तो हा खेळ करतात. समजा त्याच्या विरुद्ध हे उभे आहेत तर भुईर काय करतील? अरे माझी माझी मिळणार नाही, ती प्रसादला मिळली पाहिजे तर मी निवडून येईल. मग तो प्रसादला उभा करतो आणि प्रसादला पैसे देतो. कारण अपक्ष कुठलाच माणूस वेडा नसतो.
स्वतःचे खर्च करून त्याला माहिती मी निवडून येणार नाही आणि तरी पण तो निवडणुकीला उभा असतो. नुसतं निवडणुकीला फॉर्म भरायला 25,000 रुपये लागतात. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवाराला 25,000 लागतात. पुन्हा म्हणजे दाखवायला तर फिरायला लागेल. तुम्ही उभा जेव्हा राहता तेव्हा 5-50 लाख रुपये खर्च आहेत यंत्रणा राबवण्यासाठी. मग तो खर्च, झेंडे आले, गाड्या आल्या, जेवणावळी आल्या, उमेदवार म्हणजे रोजची 10 लोक आली, त्यांचा खर्च कोण करणार आहे? ज्याला मदत होणार आहे तो. मग तो कोणाला पिट्ट्या आहे ते आधी पहिला बघितलं. जो निवडून येणार आहे तो सांगतो नाही मी निवडून येणार आहे. तर पहिल्यांदा तो शोध आपण घेतला पाहिजे पत्रकारांनी, का हा माणूस उभा का राहतोय. पहिली गोष्ट, अपक्ष कशासाठी उभे राहतात माहिती तुम्हाला? आपल्याला काहीतरी मिळेल. मी उभा राहिलो का मला सांगतील फॉर्म काढून घे, मग मी सांगणार नाही माझं. आता म्हणजे भिवंडी लोकसभेचं मी तुम्हाला सांगतो, एका उमेदवारांनी दुसऱ्या उमेदवार, नाव नाही मुद्दा सांगत मी, त्यांनी सांगितलं की माझा इलेक्शनला 10 कोटी रुपये खर्च झालाय, मला तुम्ही 10 कोटी द्या तर मी माघार घेईन, मी माघार घेणार नाही. तर ज्याला तिकीट मिळालंय तो काय सांगतो, अरे बाबा मी पण रिंगणार होतो, मला तर तिकीट मिळालंय, माझा 10 कोटी नाही खर्च झाला, तुझा कुठून होईल? 10 कोटी नाही, मग ठीक आहे, मग दुसऱ्या मिटिंगला त्यांचं झालं 8 कोटी द्या, 5 कोटी द्या. आता तो उमेदवार जो 10 कोटी मागत होता तो 1 कोटीवर आलाय. तडजोड झाली माहिती नाही झालेलं नाही अजून, 1 कोटीवर झालाय. तर तो आपण बघू. मग समजा त्याला 1 कोटी मिळाले तर तो माघार घेईल. आता 1 कोटी त्यांनी तोंडाने झाले, 10 कोटीवरून तो 1 कोटीवर आलाय. त्याची अपेक्षा 5-25 लाखाची असेल, पण 1 कोटी पर्यंत ते आलेत, आणखी 5-50 लाख रुपये दिले तर तो शांत होईल. मी त्याला त्याच्या अपेक्षा किती होती? 5-50 लाखाची. मागितले किती त्यांनी? 10 कोटी. दुसरी कॅटेगरी असते त्याच्यामध्ये. कसं असतंय, माझ्यावर खूप सारे गुन्हे आहेत, मी कुठेतरी अडकलेलो आहे, मग मी काय करणार? सत्ताधाऱ्यांना अडचण आणण्यासाठी सांगणार की नाही मी उभा राहणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे, तुम्ही माझ्यावरचे गुन्हे काढून घ्या, तुम्ही माझं हे करून घ्या, ते करून घ्या, ते करून घ्या, तर मी, नाहीतर नाही. तिसरी लोक कोण असतात? हे जे सत्ताधारी असतात ना, त्यांच्या डोक्यात फिट असते याकडे, चला आपल्याला निवडून यायचं असेल तर त्यांच्यामध्ये बंडखोरी घडवून आणावी लागेल. ते किती पक्ष आहेत? ते 3 पक्ष आहेत. हे किती आहेत? हे 3 पक्ष आहेत. मग यांच्यातलाच एक घ्यायचा, त्याला आपण उभं करायचं, त्याचा खर्च करायचा, गाड्या पण आपल्याच, प्रचारी आपलाच, सगळा आपलाच करायचा, आणि त्याची मतं खायची. बऱ्याच वेळा काय होतंय की प्रसादची लायकीच नाहीये, पण प्रसादकडे आपणच सांगायचं, हे जा तू चंदे, त्याच्याकडे 100 लोक घेऊन जा, त्याच्याकडे सांगायचं नाही प्रसाद तू 100% निवडून येशील, त्याला हवा भरायची. तो जरी तयार नसेल तर काय, तुझा खर्च आम्ही करतो, हे सगळे पैसे काढा, मी तुम्हाला पैसे दिलेले असतात, तुम्ही आमचे 10,000 रुपये, तू लाख रुपये, चल फॉर्म भर. त्याला वाटतं अरे माझ्या पैसे एवढे आहेत, आज तुम्हाला पाठवलं, परवा याला पाठवणार मी, नंतर परवा त्याला पाठवणार. तो सांगतो अरे मला एवढी लोक येतात, इकडनं लोक आली होती, उद्या तिकडनं आली होती, परवा तिकडनं आली होती, आणि एवढी लोक माझी पाठवली, तर मी का नको उभा राहू? तो उभा राहिला, मी तुम्हाला पाठवलेला आहे, बरोबर, मी माझी लोक काढून घेतली, तो त्याची जेवढी लोक असतील तेवढी त्याला मतं मिळतील, तो मतं खाऊन तो मोकळा होईल, समोरचा त्याचा फटका बसेल. अशी एक ती राजकारणातली रणनीती असते. नंतरचा जो फॅक्टर येतो ना त्याच्यामध्ये, तुम्ही जर बघितलं असेल तर 5-5, 6-6 उमेदवार उभे राहतात. म्हणजे साधारणतः रायगड रत्नागिरीमध्ये चालतं की नाव सेम पाहिजे, तो उमेदवार शोधायचा. माझं नाव शरद यशवंत पाटील आहे, दुसरा शरद यशवंत पाटील नावाचा कोण आहे का, तो शोधायचा. तो कोणीच नसू दे, फक्त त्या नावाचा माणूस पाहिजे, तो त्याला उभं करायचं कन्फ्युजन होण्यासाठी. त्याचे बॅनर लावायचे आणि त्याचा चिन्ह नेऊन टाकायचं, ज्या नावात छत्री असते, शरद यशवंत पाटील छत्री, याचा इकडे हात असतो, कमल असतंय, पण हे हात आणि कमल फटका देण्याचे काही लोकांना काय होतं, नाही शरद यशवंत पाटील छत्री आहे, छत्री होते. ती मतं फिरवण्याचं नाटक ते केलेलं असतं. बऱ्याच वेळा बंडखोरी दाखवण्यासाठी. व मुस्लिम समाजाची मतं किती येतात भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये? आता सुद्धा आशपाक आहे, आशपाक जाऊन माझा म्हणतो, मी आशपाकला काय सांगेल, हे बघा मुस्लिम मतदानाला पाहिजे 4-5 शोधून दे, त्याचा काय खर्च असेल तो योग्य, नाही तर तू उभा राहा आशपाक, चल 4-5 मुसलमान उभे केले काय, नाही मुस्लिम मतं एक गट फुटली, ती 4 मुस्लिम उमेदवार उभे आहेत, फुटणार. एक चित्र निर्माण करायचं. म्हणून तुम्ही जर याच्यामध्ये जर बघितलं मागच्या वेळेस तर ते नसरुद्दीन अन्सारी मुमताज वगैरे अशी नावं आहेत. ही नावं कोण आहेत? इंजिनियर नावेद शेख, कपिल पाटील नावाचा पण एक उमेदवार होता त्यावेळी 2019 ला. हा, तर ते जे उमेदवार आहे कपिल जहीन पाटील, कपिल जैन पाटील, त्याला
म्हणजे कपिल पाटीलच्या नावाची त्याच्या निशाण्या लावल्या गेल्या. म्हणजे ही आहे ट्रॅजेडी आहे ती इलेक्शनमध्ये घडवून आणली जाते आणि त्याच्यामध्ये मग हे दंड ठोकतात का आम्ही अपक्ष उभे राहू. मग ते गणित म्हणतात की आम्हाला एवढी मतं आहेत. माझ्याकडे काल खर्डी भागातले मुस्लिम येऊन गेले, झडपोली भागात काय ते महापोली भागातले माझ्याकडे मुसलमान येऊन गेले, माझ्याकडे मुस्लिमांची मतं एवढी आहेत. हे फक्त दाखवण्यासाठी. तसं ऍक्च्युअली काहीही नसतं. पत्रकारांनी ते शोधलं पाहिजे. म्हणजे मी तुमच्याकडे सगळ्यांच्या बातम्या बघितल्या तर सगळे सांगत होते त्यांची लढत होणार. मशाल काय सांगत होतो, नाही तिकीट कपिल पाटीलला मिळणार, तिकीट मला मिळणार, त्याच्या पलीकडे काही मिळणार नाही. त्यालाच मिळाले कारण ते अभ्यासपूर्ण होते. ते अभ्यास ज्यांना तिकीट मिळणार होती ते एकही रुपया खिच्यातून काढून कोणाला देत नव्हते. ज्यांना तिकीट मिळणार नाही ना ते सगळ्यांना पैसे वाटत फिरत होते आणि पत्रकार त्यांच्या बातम्या छापत होते. झालं काय, सगळे पत्रकार तोंड घशी पडले. सगळे सांगत होते ना याला तिकीट मिळणार, हे होणार ते होणार, ते तोंड घशी का पडले. हे अभ्यासच केला नव्हता. पण मशालने अभ्यास केला होता की नाही कोणाला तिकीट मिळणार आहे. म्हणून हे जे अपक्ष सांगणार आहे लोकसभाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष हे फक्त मॅनेजमेंटसाठी, सत्ताधारी पक्ष त्याचा सगळ्यात जास्त फायदा उठवतोय. जसे डबल मिनिंगची नावं मागच्या कपिल पाटील उभा केला होता रायगडमध्ये. ते सगळे आता तुमच्याकडे तो जो अभ्यास आहे म्हणजे माझ्याकडे 2019 निवडणुकीत सामोरं जायचं आहे तर मी हा सगळा अभ्यास करून ठेवलेला आहे. किंवा 2019 निवडणुकीला काय झालंय, भिवंडी ग्रामीणला किती मतं पडली, शहापूर विधानसभेला किती पडली, इकडे 2019चा निकाल कसा लागला. तो कपिल जयहिंद पाटील त्याला मतं मिळले 540. फरक पडतो का काय. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 2019ला मुरबाडला त्याला 45 मतं पडली. बोर्ड कुठे लावले होते कपिल पाटलांची निशाणी ही आहे ती आहे. फरक पडला का काय, नाही पडत. पण लोक आत्ताच्या काळात हुशार झालेत. पूर्वी ह्या ट्रॅजेडी कधी चालायच्या जेव्हा लोकांकडे मोबाईल नव्हते, जेव्हा लोक आपल्याकडे म्हणजे विचार करण्याची पद्धत नव्हती. म्हणजे आमच्याकडे भिवंडी लोकसभा मतदारसंघ आता जो सांगतात तो आपल्याकडे डहाणू होता. तो डहाणू लोकसभा मतदारसंघ होता त्र्यंबकवर पासून इगतपुरी पासून तर छपार तुमच्या पूर्णा काल्हेर पर्यंत, इकडे डहाणू भाईंदर पर्यंत असा खूप मोठा मतदारसंघ. मग इगतपुरीला काय सांगायचे, हा वनगाची लाट आहे. इकडे आल्यावर काय सांगायचंय, इगतपूरला वनगाची लाट आहे. म्हणजे इकडल्या माणसाला तिकडला काय माहित नाही, तिकडल्या माणसाला इकडे काय माहित नाही. आता कसं होतं, आता दिल्लीमध्ये काय चालतंय ना ते आता आपण मोबाईलवर बघतोय. म्हणून अपक्ष उमेदवार हे लोकसभा निवडणुकीत चालत नाहीत. फक्त राजकीय पक्षाचे चालतात. आपल्याला फक्त जो अपक्ष उभा राहणार आहे तो का राहणार आहे हे शोधता आलं पाहिजे. हा अपक्ष का राहणार आहे. आता तुमच्याकडे काँग्रेसवाले राहायला तयार आहेत तर काँग्रेसला बंडखोरी करणार. काँग्रेसच्या ग्रामपंचायती किती सांगा बरं मला मतदारसंघात, एक पण नाही. एक ती बोरिवली वगैरे आहे, तो एकदम पडगाववरले मुस्लिम समाजाचे मतदान आहे तिथे, ती काँग्रेसची असो नसो ती मतदान तिथे मिळतात काँग्रेसला. 1-2 ग्रामपंचायती आहेत. पंचायत समिती सदस्य किती आहेत, जिल्हा परिषद सदस्य किती आहेत, तुमचे आमदार किती आहेत भिवंडीमध्ये, खासदार काही नाही. पण आम्ही बंडखोर उभे राहणार ना, आम्ही निवडून येणार आणि लोक त्या सगळ्या थापांना भुलतायत. काँग्रेसची हवा आहे, काँग्रेसचे तरी आमदार एक पण निवडून येत नाही. आपण इथून सुरुवात केली पाहिजे. जर काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाठा म्हणजे ते शिवसेना हे जर एकत्र आले तर ते टप देऊ शकतात. पण ते एकत्र येऊ द्यायचे नाही. ते एकत्र नाही आले का मार्ग मोकळा होतो. म्हणजे आता सत्ताधारी पक्ष किती चांगल्या पद्धतीने खेळतो बघा. म्हणजे कपिल पाटलांचा प्रचार होत आलाय आणि यांच्या अजून अपक्षांच्या लढाई चालू आहेत. किती अपक्ष राहतील, म्हणजे अगदी 2019ला 15 होते, 2014ला 13 अपक्ष होते, आताही तेवढेच अपक्ष राहतील. हा सत्ताधाऱ्यांचा गेम असतो आणि तो तुम्हाला पत्रकारांना समजून घेता आला पाहिजे. हा माणूस उभा राहणार आहे. प्रसाद का उभा राहणार आहे, त्याचं कारण काय, तो कोणत्या पद्धतीने बार्गेनिंग करणार आहे, तो कोणाशी बार्गेनिंग करणार आहे, तो कोणाची मतं खाणार आहे, तो कोणाला फायदा करून देणार आहे. हे जेव्हा तुम्ही ओळखायला शिकाल तेव्हा तुम्ही खरे पत्रकार व्हाल. तोपर्यंत तुम्ही अपक्ष हा निवडून येईल ही चर्चा करत राहतो. आपण लिहून ठेवायचं अपक्ष निवडून येत नाही. 2019ला असेल, 2014ला असेल, अपक्षांच्या सगळ्यांच्या डिपॉझिट या जप्त. अपक्ष सोडून द्या, वंचित
बहुजन विकास आघाडी मोठा पक्ष होता तेव्हा. भिवंडी लोकसभामध्ये वंचित बहुजन आघाडी, मुस्लिम मतं मिळतील, दलित मतं मिळतील, आदिवासी मतं मिळतील, हे सांगितलं जात होतं. डॉक्टर अरुण सावंत कुणबी समाजाचे उमेदवार होते. अरुण सावंत, हा, किती मतं मिळाली तुम्ही बघा ना. म्हणजे 50-55 मध्ये गुंडी झाली, डिपॉझिट जप्त झाली त्याची. त्यात लोकांनी स्वीकारलं नाही, राजकीय पक्ष असूनही स्वीकारलं नाही. तसे इतरही पक्ष, रिपब्लिकन पार्टीचा होता, तुमचा भारत प्रभात पार्टीचा, समाजवादी पार्टीचा होता, हे सगळे उमेदवार उभे राहतात. म्हणजे ज्यांच्या स्वतःच्या पार्ट्या आहेत त्यांच्याही डिपॉझिट गेलेले आहेत, तिथे अपक्ष उमेदवार निवडून येणं हे कदापि शक्य नाही. म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या मध्ये पत्रकारिता करताना तो पहिला विचार केला पाहिजे की इथे उमेदवार जिंकणार कोण आहे, तो कसा जिंकणार आहे, अपक्ष कोण कोणता मतं खाणार आहे. याचा जर तुम्हाला अभ्यास आला ना तर तुम्हाला कोणीही फसवणार नाही आणि आपण चुकीच्या बातम्या टाकणार नाही. लोक हल्ली फार हुशार झालेत, लोक प्रचंड हुशार आहेत. म्हणजे मी तर आता सांगितलं की बाबा अपक्ष आमचा आश्वास आहे उभारण्याचं निवडून, तुम्हाला नाही, यांनी हे पैसे घेऊन आलाय, यांनी पैसे खाल्लेत, एका मिनिटात ते सांगतात. त्याच्यामुळं आपण लोकांना चुकीची माहिती द्यायची नाही. ओके.